नवीन वर्षाचं रिझोल्युशन असो किंवा नवीन बिझनेस असो, अभ्यासाचं वेळापत्रक असो किंवा अजून आत्ताचं डेली रुटीन, आपण सुरुवात तर एकदम तोडफोड करतो, मस्त एकदम जोरात. पण 15-20 दिवस झाले की गाडी रुळावरून घसरायला लागते. मनात येतं उद्या करू, आज मूड नाही आहे. हॅलो, ध्येयावर टिकून न राहता येणं हा तुमच्या क्षमतेचा दोष नाही, तर हे मेंदूचं कम्फर्ट झोनमध्ये जाण्याचं मानसशास्त्र आहे. आज आपण याच्यावरती सोल्युशन बघणार आहोत की ठरवलेल्या ध्येयावर फेविकॉलसारखं चिटकून कसं राहायचं. आपण सर्वात मोठी चूक काय करतो, तर आपण मोटिवेशनवर अवलंबून राहतो. मोटिवेशन हे आंघोळीसारखं असतं, ते रोजच्या रोज घ्यावं लागतं, पण ते कायम टिकत नाही. ध्येयावर टिकून राहण्यासाठी मोटिवेशन नाही तर शिस्त लागते, सवय लागते. मेंदूला नवीन गोष्टी करायला खूप ऊर्जा लागते, त्यामुळे तो तुम्हाला जुन्या सवयीकडेच खेचतो. यालाच कॉग्नेटिव्ह ईज म्हणतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इतकी वेळा करता की मेंदूसाठी ती ॲटोमॅटिक होते, तेव्हाच तुम्ही ध्येयावर टिकून राहू शकता. त्यामुळे 3 गुपित मार्ग म्हणजे सिक्रेट्स सांगते तुम्हाला, ज्याच्यामुळे तुम्ही ध्येयावर टिकून राहता. सायकोलॉजिकल हॅक्स म्हणू शकता आपण याला. एक म्हणजे ध्येयाचे तुकडे करा, पार्ट्स करा. ध्येय मोठं असलं की भीती वाटते. 5 वर्षाचं, 2 वर्षाचं, 1 वर्षाचं ध्येय नका बघू. फक्त विचार करा, आज मला काय करायचं, या दिवसाचं ध्येय काय, ते साध्य करा. वर्षाचं ध्येय आपोआप साध्य होईल. दुसरं म्हणजे प्रक्रियेला ट्रॅक करा, म्हणजे हॅबिटला ट्रॅक करा. कॅलेंडरवर रोजच्या रोज ध्येयासाठी तुम्ही काय केलं त्याच्यावरती टिक मार्क करा. ज्यावेळेस तुम्हाला ती साखळी म्हणजे असं लॉंग चेन ऑफ ब्ल्यू मार्क्स म्हणजे एक बरोबर मार्क्सची अशी मोठी साखळी तयार होते ना, त्यावेळेस तुम्हाला ती तोडण्याची अशी इच्छा होत नाही. याला डोपामाइन लूप म्हणतो आपण. आणि तिसरं म्हणजे एकात्मकता भागीदार, म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधा. तुम्हाला तुमचं ध्येय अशा व्यक्तीला सांगा जो तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. अभ्यास केला का, जिमला गेलं का, व्यायाम केलं का, हेल्दी खालस का. जेव्हा कुणीतरी आपल्यावरती लक्ष ठेवून असतं तेव्हा आपण टाळाटाळ करण्याची शक्यता कमी होते. हार मानू नका, पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका. लक्षात ठेवा, ध्येयावर टिकून राहणं म्हणजे कधीच खाली न पडणं नाही आहे, तर पडून पुन्हा लगेच उभं राहणं आहे. लगेच. एखादा दिवस हुकला तर हरकत नाही, पण दुसरा दिवस हुकू देऊ नका. सातत्य हे यशाचं सगळ्यात मोठं गमक आहे, रहस्य आहे, सिक्रेट आहे. तुम्ही ध्येयावर टिकून राहण्यासाठी काय काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यातली कोणती सायकोलॉजिकल ट्रिक तुम्ही आजपासून वापरणार आहात तेही सांगा तुमच्या ध्येयावर ठाम राहण्यासाठी. चलो, तर मग आनंदी राहा. ऑल द बेस्ट.